गणपती, गणेश, विनायक, वक्रतुंड, विघ्नहर्ता, गजानन अशा अनेक नावांनी ओळखला जात असला तरीही केवळ एकाच भावनेने जोडले गेलेले दैवत म्हणजे आपला लाडका बाप्पा. नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे दर्शन घेतले. शिवमंदिरात जाताना वाटेमध्ये श्री गणेश कला मंदिर लागले. गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती दिसताच पावले आपसुकच या कला मंदिराकडे वळली. चला तर मग आता आपण इथल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहूयात. पीओपी व शाडूच्या मातीच्या विविध आकारांतील 3 फुटांपर्यंतच्या मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. बाप्पाच्या मूर्तींचे रंगकाम देखील या ठिकाणी चालू होते. ही दृश्ये पाहताना गणपती बाप्पा व त्याचे रंगकाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये किती आपुलकीचे नाते निर्माण झाले असेल याची प्रकर्षाने जाणीव होते. आपण पाहू शकता रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे गणपती बाप्पा या ठिकाणी सजून तयार झालेले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे कला मंदिर अंबरनाथ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे व दरवर्षी याच ठिकाणी हे कला मंदिर चालू असते. त्यामुळे जरूर या ठिकाणी भेट देऊन आपले गणपती बाप्पा तुम्ही बुक करू शकता. या जागेचा संपूर्ण पत्ता व कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा अशा विविध प्रसिद्ध बाप्पांच्या प्रतिकृती देखील या ठिकाणी आहे. बालगणेशा देखील आहे. हे सोवळे नेसलेले बाप्पा देखील खूपच मनमोहक आहेत. माझे विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे या विठ्ठलाच्या रूपातील गणपती बाप्पाने. गणपतीप्रमाणेच या ठिकाणी गौरीच्या मूर्ती देखील मिळतात. आपण पाहू शकता खूपच सुंदर असे गौरीचे रूप या मूर्तीमध्ये पाहायला मिळते.
या कला केंद्राच्या बाजूलाच गणपतीचे मखर देखील आहेत. तसेच घरगुती वस्तूंचे 20 रुपयांपासूनचे सेल देखील इकडे चालू आहे. आता आपल्याला स्क्रीनवर डाव्या बाजूला अंबरनाथ प्राचीन शिव मंदिराची व्हिडिओ दिसेल. जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसेल तर जरूर क्लिक करून ती व्हिडिओ देखील बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.